दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत रूपाने अखंड सद्गुरुस्थानी वस्ती करत आपल्या सर्व साधकांवर कृपादृष्टी करणारे भगवान दत्तात्रेय. अत्री आणि अनसूया या दोघांच्या पोटी भगवंताने हा अवतार घेतला आणि सकल जगाला परब्रह्म परात्पर असलेल्या सद्गुरूचं स्वरूप कसं असतं हे दाखवलं. याच दत्तप्रभूंचं स्मरण करत दत्त जयंतीच्या औचित्याने कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपल्या पुढे वर्ष सन 2021 मधला हा तिसरा ऑनलाईन कीर्तन महोत्सव आज घेऊन आलेलो आहोत. आज या कीर्तनाची सुरुवात करणार आहेत कीर्तनरत्न चिन्मयबुवा देशपांडे. उत्तम बोलणं, अध्यात्मातल्या काही सिद्धांतांचं अभ्यासू अशा पद्धतीनं केलेलं विवरण आणि त्याच प्रेमानं तितक्याच भक्तिभावानं कुठलाही सांगितलेला उत्तर रंगाचा कीर्तनातला भाग ही बुवांची विशेषता तर आहेच मंडळी. पण याचबरोबरीनं जर उद्या एखाद्या कीर्तनकाराला अडचण पडलीच तर बुवा त्याची उत्तम हार्मोनियमची सुद्धा साथ करू शकतात. व्यावहारिक जगाचा विचार केलात मंडळी तर बुवा या कीर्तनाच्या बरोबर समांतर असलेल्या दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये म्हणजेच इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत. एमी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी बुवांनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबरीनं बुवा झील इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये पुणे येथे आज असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामही करत आहेत. बुवांचं PhDचं शिक्षणसुद्धा सरदार वल्लभभाई टेक्नॉलॉजीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आज सुरतला चालू आहे. बुवांचं कीर्तन आज आपण ऐकणार आहोत. एक वेगळा अपरिचित असा म्हणता येणार नाही पण फारसा कीर्तनातून न ऐकला जाणारा एक उत्तरंगाचा भाग आज बुवा आपल्याकरता इथं सादर करणार आहेत. पुण्यातील हरिकीर्तन उत्तेजक सभेच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या कीर्तन वर्गामध्ये बुवांनी काही काळ अध्ययन केलेलं आहेच. त्याचबरोबरीनं बुवा सद्यस्थितीला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्याकडे तसंच नागपूरचे प्रसिद्ध कीर्तनकार कुबेरबुवा यांच्याकडे सुद्धा कीर्तनाचं प्रशिक्षण घेत आहेत. मी चिन्मय बुवांना अशी विनंती करते की बुवांनी आपल्या आजच्या कीर्तनाची सुरुवात करावी. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरकल्पवृक्ष कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरो पादौ दुर्लभौ भुवनत्रये. कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ.
सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय। श्रीमन् नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। योगीराज श्री गुळवणी स्वामी महाराज की जय। सद्गुरु मामा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम हरि जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि रे जय जय राम। क्या बात है? शरणागत दीना दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना 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 शरणागत दीना करुणा दृष्टि निहारी निहारी हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। श्री सीताराम चरणी लक्ष्य लागो लागो राजा राम चरणी लक्ष्य लागो राजा राम चरणी लक्ष्य लागो सीताराम चरणी लक्ष्य लागो सीताराम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्य लागो सीताराम राजा राम राजा राम राजा राम सीताराम जय
रंगाते देह वाहु रामा संगे रंगाते देह वाहु राजा राम चरणी लक्ष्मणा सीताराम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्मणा स्वरूपी मन लाविता सौख्य आभा स्वरूपी मन लाविता सौख्य आभा काम क्रोधादि कै जाती निज धामा हो काम क्रोधादि कै जाती निज धामा हो काम क्रोधादि कै जाती निज काम क्रोधादि कै जाती निज धामा निज धामा राजा राम चरणी लक्ष्मण को सीताराम राजा राम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्मण सीताराम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्मण रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु मामा महाराज की जय योगीराज गुळवणी स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आता तेरी जाये 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 रे 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 धरी सद्गुरु से पाए पाए रे धरी सद्गुरु से पाए धरी सद्गुरु से पाए पाए रे धरी सद्गुरु से पाए पाए आता तेरी जाए 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 रे आता तेरी जाए जाए
सहस्रापराधे जरी त्वा केले, सहस्रापराधे जरी त्वा केले, कृपा करिले गुरु माय, माय कृपा करिले गुरु माय, गुरु माय आता तरी जाय, जाय जाय रे आता तरी राय, जाय. रामदास म्हणे एका गुणे, रामदास म्हणे, रामदास म्हणे, रामदास म्हणे एका गुणे, रामदास म्हणे एका गुणे, भिक्षा मागुने खाय, खाय रे भिक्षा मागुने खाय, खाय भिक्षा मागुने खाय, खाय रे आता तरी जाय, जाय जाय आता तरी जाय, जाय जाय रे धरी सद्गुरुचे पाय, पाय रे धरी सद्गुरुचे पाय, पाय रे धरी सद्गुरुचे पाय, पाय रे धरी सद्गुरुचे पाय, आता तरी जाय, जाय जाय रे आता तरी जाय, आता तरी जाय, आता तरी जाय, सद्गुरुनाथ महाराज की जयाचे नि केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन या दोघांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून चालू झालेला भगवान श्री दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त असणारा आजचा हा कीर्तन महोत्सव. आणि सद्भाग्य असं की या कीर्तन महोत्सवाची सुरुवात ही माझ्यासारख्या साधकाच्या कीर्तन सेवेतून व्हावी, याच्यापेक्षा वेगळं काय हवं. गंमत अशी आहे, निघालो घेऊन दत्ताची पालखी असं म्हणून आम्ही सगळे कीर्तनकार निघालोय भगवान दत्तप्रभूंच्या चरणाशी. त्यातले कोणी पालखीचे भोई झालेत, कोणी हातामध्ये चौऱ्या घेतल्या आहेत, कोणी आणखीन इतर सेवा करतंय. आणि अशा या सेवेमध्ये आपल्याला काहीतरी करायला मिळणं, याच्यासारखं सद्गुरूंच्या कृपेनं मिळालेलं दुसरं भाग्य काय असावं. आणि म्हणून आयोजकांना पहिल्यांदाच प्रश्न विचारला, म्हटलं कोणत्या कोणत्या कीर्तनकारांची सेवा इथं आहे. तुम्ही म्हणाल असं का विचारलं. तू काय आहे, आम्ही सगळे कीर्तनकार नेमका कोणता मसाला वापरायचा त्याच्याबद्दल ज्ञात असतो. कोणाचा जिरे प्रधान आहे, कोणाचा हिंग प्रधान आहे, नेमका कोणाचा कुठला मसाला आहे ते बरोबर आम्हाला ठाऊक असतं. मग ह्याच्यानंतर कोणता मसाला आहे त्याच्या आधी म्हटलं आजच्या मराठीत सांगू कोणता फ्लेवर द्यायचा. म्हणून आयोजकांना विचारून घेतलं. अर्थात पाहणारे श्रोते विचारतील, बुवा तुम्ही असं का म्हणताय, तुम्हाला खूप येतं असं सांगायचंय का. असं मुळीच नाही. या कीर्तन महोत्सवामध्ये ज्या ज्या लोकांची कीर्तन सेवा पुढे प्रस्तुत होणार आहे, अहो माझं जेवढं वय आहे ना तेवढा त्यांचा कीर्तन क्षेत्रातला अनुभव आहे, त्यामुळे ती कुठली प्राज्ञा माझी. पण तरी सुद्धा आज कोणता विषय, उद्या कोणता होणार आहे त्याच्यानुसार थोडासा सिक्वेन्स लावला की बरं असतं ना, ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं.
मला किती येतं हे दाखवायची पांडित्याची ही जागाच नाही हो. माते मुख्य तू सूत्रधार, तुझी या सूत्रे आम्ही माकडे, आणि आहो ना सतला विशी बळे, का दोष आम्हाकडे. अहो काय सांगावं. हातामध्ये छडी घेऊन तो मदारी जशी छडी फिरवेल तसं ते माकड उड्या मारतं. कठपुतळीचा खेळ करणारा जो खेळ करणारा असतो ना, त्याच्या हातामध्ये ती सगळी सूत्र असतात, आणि तो जसं हलवेल, जसं नाचवेल तसं त्या बाहुल्या नाचतात. तसंच भगवान दत्तप्रभू जशी प्रेरणा देतील तसे आम्ही सगळे सेवेकरी सेवा करणार आहोत. फक्त अहं करोमि इति वृथाभिमानः, एवढंच काय ते वैकुण्य आमच्या ठिकाणी शिल्लक आहे, बाकी काय. सगळ्या संतांचं बोलणं सारखं असतं. संत अगदी एकसारखं बोलतात, एकसारखे वागतात. एकसारखं बोलतात म्हणजे तत्व बघा, आणि त्या तत्वाचं वर्णन करणारे अनेक संतांचे अनेक अभंग बघा. आपल्याला तिथे काहीतरी समान धागा निश्चित मिळणार आहे. अहो ते एकच बोलतात म्हणून त्यांना साधू म्हणतात, म्हणून त्यांना संत म्हणतात ना. साधू कोणाला म्हणावं. तर यथा चित्तम तथा वाचौ, यथा चित्तम तथा वाचौ, यथा वाचस्तथा प्रियाः, चित्ते वाचे क्रियायांच साधूनामेक रूपक. यथा चित्तम तथा वाचौ, म्हटलं जे मनामध्ये आहे ना ते मुखामध्ये आहे, आणि यथा वाचस्तथा क्रिया, म्हटलं जे मुखात आहे त्याप्रमाणे क्रिया आहे. म्हणून चित्ते वाचे क्रियायांच, मनातला विचार त्याप्रमाणे असणारं वागणं, आणि म्हटलं तसं बोलणं. चित्ते वाचे क्रियायांच, जिथं एकरूपता दिसते त्याला साधू असं म्हणतात. आणि या तिन्ही ठिकाणी जिथं एकरूपता दिसत नाही, उलट त्रिफळा चूर्णच जास्त असतं, त्याला काय म्हणतात, त्याला बुवा म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की. सांगायचा मुद्दा एवढाच की जिथं मनातले विचार आहेत तसं बोलणं आहे, आणि जसं बोलणं आहे तसं वागणं आहे, हे संतांच्या ठिकाणी दिसतं. म्हणून संत इथं कशा करता येतात, तर जीवाचं उद्धरण करण्याकरता. म्हणून सद्गुरूंची आणि संतांची या पृथ्वी तलावर आवश्यकता आहे. केवळ जीवांचं उद्धरण करणं, बाकी काही नाही. पण तुम्ही आम्ही काय करतो. अहो आम्ही म्हटलं गोंदवलेकर महाराजांचे उपासकत हो, आणि मग त्यांच्या दरबारी जायचं, त्यांच्या दारी जायचं, आणि आमच्या प्रपंचातले जे सगळे प्रश्न आहेत ते मांडायचे, आमची गाऱ्हाणी घेऊन जायची. अहो त्याच्याकरता का ते तिथं बसलेत, ते कशा करता तिथं बसलेत, त्यांचं यायचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. गोंदवलेकर महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणाले, आम्ही इथं जडजवा हिऱ्याचं दुकान लावून बसलेलो आहे, आमच्याकडे तशा पद्धतीचं गिऱ्हाईक यावं अशी अपेक्षा आहे, पण आमच्याकडे येणारं जे गिऱ्हाईक आहे ना ते म्हटलं कोथिंबिरीच्या काडीचं आणि कढीपत्त्याच्या काडीचं आहे म्हणे, बाकी काही नाही. मग अशा वेळेला नेमकं काय मागावं त्यांच्याकडे. समर्था पुढे काय मागू कळेना, काय मागावं. जीवाचं उद्धरण करणं हे एकमेव उद्दिष्ट आहे, हे लक्षात आलं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणाले, कशा करता येतात ते. तैसे संतांची ये घालू ते येणे, तैसे संतांची ये घालू ते येणे, मेघ मुखे अधपतन. कशा करता येतात, काय कारण आहे. अहो म्हटलं आकाशामध्ये असलेले मेघ आपल्या पोटामध्ये जळ सांभाळून असतात, पाणी सांभाळून असतात. आपण बऱ्याच वेळेला अनुभव घेतला असेल. आषाढ महिना, सगळं आकाश मेघांनी भरलेलं आहे, आता कुठं पाऊस पडेल असं वाटतंय, पण काय अहो कोणास ठाऊक कुठून तरी जोरात वारा आला आणि ते ढग सगळे निघून गेले. मला सांगा, अहो त्या मेघांच्या ठिकाणी असणारं जे पाणी आहे ना, ते पाणी जर जमिनीवर पडलंच नाही तर काही फरक पडणार आहे का मेघांना. त्यांना काही अडचण होणार आहे का, मुळीच नाही. पाणी पाणी कोणाचं होईल आमचं, तोंडचं पाणी कोणाचं पडेल आमचं, नापिकी कोणाची होईल आमची, दुसऱ्या कोणाची. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा की त्यांनी जमिनीवर न पडल्यामुळे मेघांना काहीही हरकत नाही, काही फरक पडत नाही. नाथ महाराज म्हणाले, तैसे संतांची ये घालू ते येणे. अहो संत या पृथ्वीवर अवतीर्ण होतात ते त्यांचं कल्याण व्हावं म्हणून नाही, मग तुमचं आमचं कल्याण व्हावं याच्याकरता. मग कशा करता येतात, काय कारण आहे, येण्याचं कारण काय. प्रश्न विचारला.
आणि प्रश्न विचारल्याबरोबर तुकोबांनी उत्तर दिलं, आम्ही कशा करता आलो? आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी. आलो याची कारणासाठी, आलो याची कारणासाठी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे, वैकुंठीचे, वैकुंठीचे वासी. आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासाठी, बोलिले जे ऋषी मुनी साच भावे वर्ताया. कशा करता आलो? अहो म्हटलं नाही म्हणायला काही महागाई कमी आहे का इथं? डाळीचा भाव 70 रुपये, साखर वाढलीये, पेट्रोल सुद्धा आता 105 पर्यंत जाऊन पोहोचलंय. म्हणले मग कशा करता इथं यायचं? तुकोबा म्हणाले स्वस्ताई आहे का महागाई याचा प्रश्न नाही माझ्याकडे. मग आम्ही कशा करता येतो? आमचं ते ब्रीद आहे म्हणाले, आमचं व्रत आहे. आलो याची कारणासाठी. कशा करता आलो? तर बोलिले जे ऋषी मुनी साच भावे वर्ताया. काय सुंदर वर्णन आहे. अहो म्हटलं ऋषी मुनींनी वेदांमध्ये उपनिषदामध्ये जे सांगून ठेवलंय ना, ते सांगून ठेवलेलं प्रात्यक्षिक कसं करायचं ते सांगायला इथं आलोय म्हटले, बाकी काही नाही. काय गंमत आहे. सायन्स शाखेचे विद्यार्थी म्हणून बोलतो बरं. आम्हाला प्रयोग सारखाच करावा लागतो आणि त्यातनं आता रिसर्चचं काम चालू असलं की प्रयोगांवरच सगळं चालतं. त्यामुळे प्रयोग करताना त्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे एवढंच फक्त महत्वाचं आहे. मी हा प्रयोग का करतोय एवढंच महत्वाचं आहे. त्याचे असलेले संदर्भ आणि त्यातून नेमका काय परिणाम होईल याचा विचार करायची तशी काही आवश्यकता नाही आणि एकमेकांचा संदर्भ जुळेलच याची काही खात्री नाही. म्हणून म्हणाले कशा करता आलो. मध्ये छान शब्द वापरलाय, भावे वर्ताया. ऋषी मुनी त्यांनी सांगून दिलेलं जे तत्वज्ञान आहे ना, ते प्रकट करणं हा आमचा भाव आहे. आणि नुसता भाव नाही तर त्या भावाला आधी स्व लागतो आणि म्हटले आमचा तो स्वभावच होऊन जातो. मग गंमत अशी आहे, सद्गुरूंच्या कृपेचं वर्णन करणारे असे अनेक अभंग आजवर आपण ऐकले असतील, आजवर आपण गायले असतील, पण तरी सुद्धा आजचा अभंग जरा निराळा आहे. अचपळ मनाचा अनावर झालेला आवेग हा रामनामानं आणि राम ध्यानानंच अविचल करता येतो. हे ज्यांच्या चरित्रातून आम्हाला समजलं ते समर्थ रामदास स्वामी. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणताना लहानपणी चिंता करतो विश्वाची म्हणणाऱ्या समर्थांचं सारं आयुष्य खऱ्या अर्थानं करुणाष्टकच झालं. जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र नव्हे मग तर ही अनुभूती झाली. आणि म्हणून समर्थांचे सद्गुरूंचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत. पण बारकाईनं जर आपण विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की केवळ सद्गुरूंचं वर्णन या अभंगामध्ये नाही आहे. मग तर सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागत जाणाऱ्या सत्शिष्याचा भाव नेमका काय असावा. शरणागत मुद्रेनं सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घेणाऱ्या सत्शिष्याचा भाव काय असावा हा भाव या अभंगातून जास्त पक्केपणानं कळतो. तुम्ही म्हणाल बुवा कशावरून? काय आहे, नुसतं विधान करून चालत नाही. त्या विधानाला पोषक असणारं असं काहीतरी, म्हटलं आजच्या इंग्लिशमध्ये सांगू का मराठीमध्ये सांगू, त्याला पुरावा द्यावा लागतो. त्याच्याशिवाय कसं बरं कळायचं. मग असं असताना गादीवर उभ्या असलेल्या सेवा करणाऱ्या कीर्तनकारानं, व्यासपीठावर बसलेल्या आणि प्रवचन करणाऱ्या प्रवचनकारानं आणि माझ्यासारख्या हातात खडू घेऊन शिकवणाऱ्या कॉलेज मास्तरनं मुलांना शिकवताना किंवा कधी एखादं विधान मांडत असताना ते नेमकं का हो याचं उत्तर पण द्यावं लागतं. मराठीत म्हणच आहे ना, बाप दाखव नाही तर हे कर म्हटले, तेच करावंच लागतं ना. बरं उगीच काहीच मिळालं नाही म्हणून मास्तरकी पेशा स्वीकारला नाही हो. मिळाली नाही भीक म्हणून मास्तरकी शिक अशातला प्रकार नाही आहे. मग आवडीनं म्हणून त्या क्षेत्रामध्ये गेलोय. अर्थात असे इतर सुद्धा असतील. त्याच्या मागची कारण मीमांसा काय आहे ते कदाचित ते न समजताच शिकवतील, पण आपण त्या पद्धतीचे नाही. म्हणून म्हणलं नुसता सिद्धांत सांगायचा नाही. शरणागताची भावमुद्रा या अभंगामध्ये कशी आहे, कशावरून सांगाल. अभंगाचे पहिलेच 2 शब्द ऐका. आता तरी. आता आणि तरी. तुम्ही म्हणाल बुवा आता तरी सांगा काय नेमकं म्हणायचंय ते. आता तरी म्हणजे
आता आणि तरी मराठी भाषेतले असे दोन शब्द आहेत ज्याला अव्यय असं म्हणतात. ती अव्यय आहेत. अव्यय म्हणजे अविकारी शब्द, ज्याला कोणताही विकार नाही, लिंग नाही, वचन नाही, विभक्ती नाही, नुसतं आता असं म्हटलं. अहो काय कळणार आहे? आता म्हणजे कशाच्या आता, केव्हा आता, काय आता म्हणजे काय? आणि दुसरा शब्द तरी हा जर घेतला ना तर तो गौणत्व सूचक शब्द आहे. म्हणजे जर तू अभ्यास केलास तर परीक्षेत पास होशील. इथं जर अभ्यास केलास याला महत्व जास्त आहे, म्हणून त्याला अंडरलाईन करावी लागेल. जर केलास तर पुढं काय आहे, म्हणून तर हा किंवा तरी हा गौणत्व सूचक शब्द आहे. पण ज्या वेळेला हे दोन शब्द एकत्र येतात, ते दोन शब्द एकत्र आल्याबरोबर त्याच्या मागे काहीतरी बरंच घडून गेलेलं असतं. आता तरी काय, आता तरी उदाहरण म्हणून सांगतो आठवलेला प्रसंग. सध्या आमच्या इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. 12वी झाली आणि मुलानं ठरवलं इंजिनिअरिंग करायचं, दुसरं काही नाही. कुठली ब्रांच निवडायची म्हणले आयटीच सांगत होता तो, आयटी निवडायची म्हणले. आणि म्हणून तो फॉर्म भरला, कॉलेजला त्याचा नंबर लागला. नवी पुस्तकं, नव्या वह्या, नवे मित्र, नव्या मैत्रिणी, नवे सवंगडी, नवे शिक्षक, नवी गाडी, सगळं काही नवं. आणि तसा अभ्यासही नवाच. तशी वानवाच होती त्याची, पण अभ्यासही नवाच म्हटले. आणि म्हणून तो करायला सुरुवात झाली मात्र. आणि बघता 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 पहिल्या टर्मची परीक्षा आली. यानं ठरवलं की शुद्धलेखनाचे किंवा स्वच्छतेचे 5 मार्क मिळतील एवढाच अभ्यास करायचा. म्हणजे काही नाही म्हटले, लिहायचं काहीच नाही. त्याला वाटलं इथं 5 मार्क मिळतात. बरं, दृष्टांत जुना सांगतोय, लॉकडाऊनच्या काळातला नाही. नुसतंच टीका करायच्या. टीका म्हणजे तसा टीका नव्हे, मग ABCD CDBA MCQ पद्धतीनं परीक्षा असेल तर पास व्हायला लागतंय का याच्यामध्ये? पण ती जुन्या पद्धतीची परीक्षा होती. आणि झालं, निकाल लागला. दोन्ही अर्थान लागला म्हटले. निकाल लागला आणि घरी जेव्हा कॉलेजमधून लेटर गेलं, तुमच्या मुलाला अमुक अमुक असे मार्क मिळालेले, अहो सगळे घरातले एकत्र जमले त्याच्या भोवती. हा मध्ये एखाद्या गुन्हेगारासारखा आणि बाजूनी सगळे उभे राहिले. हो, घरातले सगळे सांगतात, अरे काय केलं, तुला हवंय ते कॉलेज मिळालं, हवेत तसे सगळं तुला जेवढं हवंय ते मिळालं ना, मग मार्क का नाही मिळाले? आणि घरातल्या बुजुर्गांनी सांगावं, हे बघ बाबा, तुला पुस्तकं मिळाली, वह्या मिळाल्या, सवंगडी मिळाले, अभ्यास कोणी करायचा? आता तरी अभ्यास कर. आता मला सांगा, आता तरी हा शब्द तिथं वापरल्यानंतर काय राहिलं? त्या आता तरीच्या मागं भलेही मोठी इतिहास घडून गेलेला आहे. समर्थ म्हणाले, आता तरी जाय जाय, असं म्हणताना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आणि म्हणून असं असताना ज्या वेळेला एखादा जिज्ञासू साधक सद्भक्त हा सद्गुरूंच्याकडे येईल आणि विचारेल, मम मोक्ष कथम भवेत, अशा जिज्ञासू साधकाला काय करावं हे सांगताना समर्थ म्हणाले, आता तरी जाय जाय, धरी सद्गुरूंचे पाय. गंमत अशी आहे, अंतस्थ सद्गुरु तत्व जागृत झाल्याशिवाय बाह्य स्वरूपामध्ये सद्गुरूंची प्राप्तीच होत नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये असलेलं सद्गुरु तत्व जागृत होत नाही, तोपर्यंत बाह्य स्वरूपातून कसं बरं ओळखावं सद्गुरूंना? आणि म्हणून समर्थही म्हणाले की त्या सद्गुरु तत्वाचं जर वर्णन करायचं झालं तर करणार तरी कसं? अहो मुळात ज्याला मायेचा स्पर्शच होत नाही, मग माईक गोष्टींना त्यांचं वर्णन तरी कसं करावं? उपमे त्याला सागर, उपमे त्याला सागर, परितो अत्यंतची क्षार, म्हणो जाता क्षीर सागर, परितो नासेल कल्पांती. उपमे त्याला सागर, त्यांना सागर म्हणावं का हो? पण नाही म्हटले, सागरासारखे विशाल आहेत असं म्हणावं का? पण समुद्र खारट आहे. आमचे सद्गुरू तसे नाहीत. उपमे त्याला सागर, परितो अत्यंतची क्षार, म्हणो जाता क्षीरसागर. क्षीरसागर म्हणावं का? तर तोही परितो नासेल कल्पांती म्हणाले. मग काय वर्णन करावं? उपमे त्याला म्हणो मेरू, परितो अत्यंत कठोरू, तैसा नव्हे की श्री सद्गुरु कोमळ दीनाचा. तसा सद्गुरु नाही हो.
मेरू म्हणावं का, पर्वत म्हणावं का, पण पर्वत चढायला अवघड डोंगर घाट अशी अवस्था. मग त्यावेळेला काय वर्णन करावं लक्षात घ्या. मराठीमध्ये स्वभावोक्ती नावाचा एक अलंकार आहे, ज्याच्यामध्ये कोणाचीही कोणाबरोबर तुलना न करता फक्त शब्दचित्रानं त्याचं महात्म्य वर्णन करायचं असतं. पण मग शब्दचित्रानं महात्म्य वर्णन करायचं असेल, ज्याची तुलना त्याला करायची असेल, ज्याची तुलना करायची त्याला स्वभाव तर पाहिजे ना काहीतरी. मग उक्तीच करायची आहे, मग ह्याना स्वभाव काय आहे? या सद्गुरु तत्वाला काही स्वभाव आहे का? काय स्वभाव आहे सांगता येईल का? उत्तर नाही असं आहे. म्हणून समर्थ सगळ्यात शेवटी म्हणाले, आता सद्गुरु वर्णवेन. आता वर्णन नाही करता येत. मग वर्णन करता येत नाही म्हणून तो विषय बाजूला टाकायचा का? वर्णन करता येत नाही म्हणून तिथे दुर्लक्ष करायचं का? त्या बाजूला जायचंच नाही का? उत्तर नाही असं आहे. मग काय करावं? परमार्थामध्ये जर वाटचाल करायची असेल तर वाटचाल करण्याकरता सद्गुरु तत्वाकडून आपली उपासना प्रमाणित करून घ्यावीच लागते. म्हणजे 14 वेळेला मृत्यूला ज्यांनी परतावून लावलं ते 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज, अहो इतकी उपासना केलीच ना आयुष्यात, पण लहानग्या मुक्तेनं जेव्हा जाणीव करून दिली तेव्हा लक्षात आलं ना आपलं काय चुकलं. प्रमाणित करून दिल्याशिवाय कळलं का काय ते? व्यवहारातही आपण बघतो, अहो एखादी गोष्ट जोपर्यंत प्रमाणित होत नाही तोपर्यंत आम्ही ती घेतो का? हेल्मेट सक्ती. आमच्या कॉलेजच्या रोडला जाताना आम्ही सगळे जिथं राहतो सिंहगड रोड, त्या राजाराम पुलाच्या पलीकडे स्टॉल टाकून हेल्मेट विकायला बसले होते. अगदीच जेव्हा हेल्मेट सक्ती होती, आता कुठं म्हटले 500 रुपयाची ती पावती फाडा आणि त्यांना द्या, पेक्षा ते 500 रुपये इथं घालवलेले बरे. दुकानातून घेतलं तर चांगलं 1,500-2 हजाराला मिळेल, हरकत नाही म्हटले, इथं दिसलं पाहिजे फक्त, बाकी काही नाही. आणि म्हणून त्या रस्त्यावर असलेल्या हेल्मेटवाल्याकडनं हेल्मेट घेतलं, हेल्मेट घालून कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्याबरोबर ते हेल्मेट काढून टेबलवर ठेवलं आणि आमच्या लॅब असिस्टंटनं येऊन विचारलं, काय सर? म्हटलं नवीन हेल्मेट घेतलं का? हो. कसं आहे जरा बघू का? हो म्हटलं बघ पण सांभाळून. काय आहे? हेल्मेट जितकं दिसायला मजबूत दिसतं तितकं ते धक्का लागून पडलं तरी त्याचे तुकडे होतात. त्यानं ते हातामध्ये घेतलं आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं. त्याच्या हातून ते हेल्मेट खाली पडलं, त्याचे 2 तुकडे झाले आणि झाल्याबरोबर त्यानं पहिला प्रश्न केला, सर हेल्मेट कुठून घेतलं? आता काय सांगायचं त्याला? कुठून घेतलं हेल्मेट? कुठून घेतलं? त्यानं ते तुकडे एकत्र बघितले आणि म्हटला, ISI प्रमाणित असलेलं घेतलं का नाही? अहो ते ISI प्रमाणित जर असेल ना तर त्याची खात्री जरा जास्त असते. पंखा नवीन घ्यायचा आहे, पंखा घेतल्यानंतर आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं सांगतो, त्याला 5 स्टार असल्याशिवाय घेता येत नाही. म्हणजे दिसणारे स्टार नव्हेत, इलेक्ट्रिकलची टर्मिनॉलॉजी आहे. त्यामुळे ते 5 स्टार असतील तर घेतो ना. म्हणजे कुठंतरी ते प्रमाणित करून घेतल्याशिवाय त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूची उपयुक्तता, त्या वस्तूचा दर्जा हा तितका 100% पोचत नाही. मग व्यवहारामध्ये जर एखादी गोष्ट ISI प्रमाणित आहे का नाही हे बघावं लागतं ना. मग परमार्थामध्ये सुद्धा आपली उपासना ही प्रमाणित करून घ्यायला नको का? म्हणून ती सद्गुरूंच्या कडून घ्यावी, करून घ्यावी. आणि यदा कदाचित सद्गुरूंनी जर कृपा केलीच ना तर संपलाच विषय. अहो एखाद्या वस्तूला प्रमाणित झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळतं, पण परमार्थामध्ये उपासना प्रमाणित झाली ना की नुसतं सर्टिफिकेट नाही आहे, त्याच्याबरोबर येणारी कृपा सुद्धा आहे. का? कारण सद्गुरूंना तिथं कृपा करावीच लागते. मग प्रश्न असा आहे की त्यांचं वर्णन करता येत नाही पण तरी त्यांची कृपा मिळवायची आहे. मग करावं काय? अशा वेळेला लक्षात ठेवावं, वर्णनाचा प्रांत संपला की स्तवनाचा प्रांत चालू होतो. वर्णनाचा प्रांत संपला की स्तवनाचा प्रांत चालू होतो. कसा? 3-4 वर्षाचं लहानगं लेकरू आहे, त्याला आई काय आहे ते माहिती आहे, आईबद्दलचं प्रेम त्याला माहिती आहे. त्याला विचारलं ना तुझी आई कशी आहे रे, तर कदाचित ते त्याच्यावर 4 वाक्य नाही बोलू शकणार, पण आई कशी आहे म्हटल्याबरोबर त्याच्या डोळ्यातली जी चमक असेल ना, धावत आईकडे जाईल, आईकडे बघेल, गोड हसेल, आपले दोन्ही हात एकत्र करेल, त्या दोन्ही हाताचा एक हार करेल, तो हार आपल्या आईच्या गळ्यामध्ये घालेल आणि म्हणेल, आई तू किती 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 गोड आहेस ग. मला सांगा त्याला वर्णन जमत होतं का? नाही.
वर्णन संपलं आणि स्तवन चालू झालं. कोण तुझे सम सांग जननी गे, कोण तुझे सम सांग जननी गे, कोण तुझे सम सांग जननी गे. किती अपराधा घालिसी पोटी, किती अपराधा घालिसी पोटी. हिमालयाची उंची न मोठी, हिमालयाची उंची न मोठी. कोण तुझे सम सांग जननी गे, कोण तुझे सम सांग जननी गे, कोण तुझे सम, कोण तुझे सम, कोण तुझे सम सांग जननी गे. वर्णन करायचीच गरज नाहीये का, त्यानं आपल्या हातांचा हार करून आईच्या गळ्यामध्ये घातला. मग प्रश्न असा आहे की सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही ना, मग आता स्तवन करूयात. म्हणून काय स्तवन करायचं, आजचाच पहिला दिवस आहे आणि म्हणून गुरुगीतेतला एक सुंदर श्लोक आपल्या समोर पूर्वरंगाच्या माध्यमातून मांडतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की. काय सुंदर श्लोक आहे. आपल्या नेहमीच्या उपासनेमध्ये, आपल्या नेहमीच्या पठणामध्ये, म्हणण्यामध्ये असतोच. पण काय अर्थ आहे? ब्रह्मानंदम तन्नमामि, परमसुखदम तन्नमामि. संस्कृताचा अभ्यास ज्यांचा आहे त्यांना लक्षात येईल, द्वितीय विभक्तीमध्ये सगळं हे प्रकरण जोडलेलं आहे. ब्रह्मानंदम. मग प्रश्न असा आहे की ब्रह्मानंद कशाला म्हणावं? आम्ही महाराजांचं नाव ऐकलंय ब्रह्मानंद, पण म्हटले ब्रह्मानंद कशाला म्हणावं? आता मुळात हा विषयच असा आहे अनिर्वचनीयम. अहो, सांगताच येत नाही, बोलताच येत नाही. तशी आपल्याला ज्ञानेंद्रिय माहिती आहेत, कर्मेंद्रिय माहिती आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त सूक्ष्मेंद्रिय सुद्धा भागवतात सांगितले. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, प्रकृती आणि स्वभाव. सूक्ष्म भावनेनं जे टिपता येतं, जी इंद्रिय सूक्ष्म भाव टिपतात त्याला म्हणायचं सूक्ष्मेंद्रिय. पहा, व्यवहारात आपण शब्द वापरतो. हा, म्हटले मला वाटलंच होतं की नेमकं या प्रकरणाचा वास मला आधीच लागला होता म्हणाले. आता प्रकरणाचा वास कसा लागेलो? ते प्रकरण बघायचा विषय आहे, वास नाकाचा विषय आहे. मग वास लागला होता म्हणजे तो बुद्धीला वास लागला होता हो. म्हणून एक साधं उदाहरण सांगतो. कसं आहे ब्रह्मानंद? पावसाळ्याचे दिवस आहेत, अगदी पहिला पाऊस येणार. गच्चीमध्ये उभे आहेत, हातामध्ये कप घेतलाय, मग घेतलाय, त्याच्यामध्ये चहा घेतलाय. तो चहा पिणं चालू आहे आणि आता थोड्याच वेळात सरी कोसळायला सुरुवात होणार. आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल. पहिल्या पावसाच्या वेळेला का कोणास ठाऊक, पण मनामध्ये कुठंतरी हुरहुर दाटून येते. काय होतं कोणास ठाऊक? कोणाची आठवण येते म्हणून का हुरहुर दाटून येते? मित्राची आठवण येते का? आईची आठवण येते का? कोणाची आठवण येते म्हणून हुरहुर दाटून येते? सांगता येत नाही हो. दाटून आलेली असते, पण शब्दाच्या चिमटीतच पकडता येत नाही. महाराज म्हणाले ब्रह्मानंद असा आहे की जो झाला ना, तर तो ज्ञानेंद्रियांना तर कळतच नाही, कर्मेंद्रियांना त्याहून नाही. मग कळतो कोणाला? सूक्ष्मेंद्रियांना. का तर त्याच्याही चिमटीत तो पकडता येत नाही, सांगताच येत नाही काय आहे ते. आणि झालेला ब्रह्मानंद आहे, या ब्रह्मानंदाचं वर्णन करता येत नाही. का? कारण ज्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली तो मुळात त्याचा तो शिल्लकच राहत नाही, तो ब्रह्ममयच होऊन जातो. असे सद्गुरू ब्रह्ममय आहेत. ब्रह्मानंदम तन्नमामि. मग तो सांगायला शिल्लक राहत नसेल तर तो ब्रह्मानंद नेमका कसा आहे याची अनुभूती कशी घ्यावी? म्हणून गुरुगीताकारांनी पुढचा शब्द लिहिला, परम सुखदम. अहो, सुख असं आहे ना की ते आपल्या इंद्रियांना ओळखता येतं. ते सुख असेल किंवा दुःख असेल ते इंद्रियांना ओळखता येतं. म्हणून परम सुखदम, सुखाची परमावधी इति परम सुखदम. म्हणून तुकोबांनी वर्णनच केलंय ना, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. अहो, ज्या सुखाला अंतही नाही, पारही नाही, सुरुवातही नाही, शेवटही नाही, असं म्हटलं जे सुख आहे परम सुखदम.
पण मुळात गंमत अशी आहे, अहो जे सुख तुम्हा आम्हाला होतं ते सुख म्हटलं अज्ञानजनित आहे, ते अज्ञानावर अवलंबून आहे. इथं जे सुखाची अपेक्षा आहे ती ज्ञानजन्य असलेल्या सुखाची अपेक्षा आहे. कशावरून? अज्ञानजन्य. प्रपंचातला नेहमीचाच असलेला अनुभव. 1 तारीख पगार झाला आणि पगार झाल्याबरोबर आता हे निघाले ऑफिसमधनं, घरी मेसेज करून कळवलं पगार झालाय बरं, आणि ही इतकी आनंदित झाली. आता पगार झालाय म्हटल्याबरोबर अगदी नटून थटून बसलीये, चहाची तयारी केलीये, त्याच्याबरोबर त्यांना आल्या आल्या भूक लागेल म्हणून काहीतरी खायला केलंय, हे सगळं केलेलं आहे. आणि ते घरी आल्याबरोबर आत यायच्या आधी त्यांच्या हातातली बॅग घेतली, ठेवून दिली. मी 1 तारखेची गोष्ट सांगतोय. हातातली बॅग घेतली, ती ठेवून दिली. हात धुवायला पाणी दिलं, आजकाल हँडवॉश दिलं, हात धुवून झाले, मग पुसायला म्हटलं टॉवेल दिला, शेजारी बसवलं आणि बसवल्याबरोबर कपभर चहा आणला. तो चहा घेता घेता छान फ्लॉवर घातलेले सुंदर पोहे आले म्हटले, आणि ते पोहे खाता खाता तिनं सांगावं माझं की नाही गडे, माझं की नाही गडे. आता पुढं बोल ना बाई. माझं ना म्हटले तुमच्यावर फार प्रेम आहे. हो बर, असं वाटतं तुमच्या नंतर मी राहूच शकणार नाही. 1 तारीख पुन्हा लक्षात आणून देतोय, तुमच्या नंतर मी राहूच शकणार नाही म्हणले. आता असं शक्य आहे का हो? फार क्वचित असं दिसतं, पण तुमच्या नंतर मी राहू शकणार नाही. तोही हुशार होता. तो म्हटला असं म्हणतेस, एवढं प्रेम आहे? हो. बरं म्हटले, चल उठ दुकानात जाऊन येऊ. कशा करता? येता येता एका साडीच्या दुकानामध्ये छान साडी बघितली आहे म्हटले, झुळझुळीत शुभ्र 10,000 रुपयाची आहे. अहो एवढा पैसा तुला हवी आहे ना, चल म्हटले. अहो पण एवढा खर्च कशाला? त्यानं सांगावं यदा कदाचित उद्या मी गेलो तर तुला महावस्त्र कोण देईल? सद्गुरुनाथ महाराज. गंमत आहे. ते गेल्यानंतर मी सुखी राहीन का नाही? अहो आमचं सुख असं अज्ञानावर अवलंबून आहे. पण सद्गुरूंच्या ठिकाणी असलेलं परमसुखदत्व कसं आहे? केवलम ज्ञानमूर्ती. ते ज्ञानजन्य आहे, म्हणून ज्ञानानं आनंद अधिक आहे, आणि आनंद झाला की सुखाची प्राप्ती आहे. असं तत्व द्वंद्वातीतम. द्वंद्व म्हणजे भांडण नाही, अतीत म्हणजे पलीकडे नाही. काय अर्थ आहे याचा? तर परस्पर विरोधी असलेल्या गोष्टी एकातून दुसरं एक्सप्लेन करता येतं, पण दुसऱ्यानं पहिल्याची अनुभूती देता येत नाही, असा भाव म्हणजे द्वंद्वातीतम. म्हणजे काय? अहो आत्ता कीर्तन सेवा चालू आहे, कीर्तन चालू आहे, विषय एखादा मांडणं चालू आहे म्हणजे कीर्तन चालू आहे, बरोबर आहे. पण विषय मांडणं चालू आहे म्हणून हेच बुवा ती कीर्तन सेवा करत असतील असं काही आहे का? म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी आहेत. द्वंद्वातीतम. मग ते तत्व कसं आहे? गगन सदृशम. म्हटलं आकाश निर्वात पोकळी आहे, भलं मोठं आहे, त्याला आधी नाहीये अंत नाहीये, आणि त्याचं मोजमाप तर त्याहून करता येत नाही. अहो अवकाश मोजमापनाचं यंत्र तयार करायला शास्त्रज्ञांना अजून फार अवकाश आहे म्हणाले. अजून ते यंत्र तयार झालं नाही. बरं, ज्याची सुरुवात कुठून आहे माहीत नाही, शेवट कुठे आहे ते माहीत नाही, मग त्याचा केंद्र कसा काढायचा, त्याचं मध्य कसं काढायचं? केंद्र या शब्दाला आणखीन एक प्रतिशब्द आहे, उद्दिष्ट. त्या गोष्टीचं केंद्र काय, त्या गोष्टीचं लक्ष्य काय, त्या गोष्टीचं उद्दिष्ट काय? म्हणून म्हणाले गगन सदृशम. असं जरी असलं ना तरी सुद्धा सद्गुरू जरी गगनाप्रमाणे असले तरी ते गगनासारखे नाहीत. का? कारण पुढचा शब्द आला तत्वमस्यादि लक्ष्यम. त्यांचं केंद्र काय, त्यांचं लक्ष्य काय, त्यांचं उद्दिष्ट काय? तर तत्त्वम असी. काय सुंदर शब्द आहे. संस्कृताच्या अभ्यासकांना लक्षात येईल बघा. इथं मी बोलतोय म्हटल्याबरोबर मी प्रथम पुरुष आहे, आणि आपण सेवा ऐकताय म्हटल्याबरोबर आपण द्वितीय पुरुष आहात. भजन सुरू झालं, मी थांबलो की आपण भजन म्हणणार आहात, आपण प्रथम पुरुष आहात, मी द्वितीय पुरुष आहे. पण मी असलेला प्रथम पुरुष, आपण ऐकणारे द्वितीय पुरुष, आपण चर्चा त्या तृतीय पुरुषाबद्दलच करतोय ना, आपण त्याच्याच बद्दल बोलतोय ना. म्हणून संस्कृतामध्ये तृतीय पुरुषाला उत्तम पुरुष असं नाव आहे. मग असं असताना
गंमत पहा, प्रथम आणि द्वितीय यांची जागा बदलती आहे. कधीतरी मी प्रथम आहे, मग मी द्वितीय आहे, पण ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ते सद्गुरु तत्व, ते मात्र तसंच अबाधित आहे, ते तसंच तृतीय पुरुषाच्या ठिकाणी आहे. म्हणून अध्यात्मामध्ये वर्णन आहे, मी तू पण सरले ज्याचे तो ब्रह्मानंदी नाचे. ज्याचं मी आणि तू पण सरलं ना, तो तत् या पदाला जाऊन पोचतो. म्हणून गंमत पहा, तत्त्वम असी असं म्हणताना निर्देश केलाय ना, तो तत् या शब्दाकडे, त्याच्याकडे निर्देश आहे प्रथम, आणि मग त्वम असी. तत्त्वमसीचा अर्थ काय, एका छोट्या दृष्टांतानं सांगून पूर्वरंग थांबवायचा आणि छान आख्यानाकडे वळायचं. एक म्हटले, अर्धवटांचं गाव होतं. अर्धवटांचं गाव म्हणजे ज्याला मराठीत हाफ मॅड म्हणतात. अहो म्हटलं ते पूर्ण मॅड असलेले परवडले हो, पण हाफ मॅड परवडत नाही का. यदा कदाचित ते वेड्यासारखं वागायला लागले आणि त्यांना घेऊन जर आपण दवाखान्यात गेलो तर दवाखान्यात गेल्याबरोबर तो चांगला बोलतो, पण त्याच्याबद्दल तो कसा पूर्वी वागत होता हे आपण सांगायला लागलं की डॉक्टर नेमका ह्यातला हाफ मॅड कोण आहे हे शोधत बसतात. म्हणजे बाकी काही नाही. ते हाफ मॅड गाव, अर्धवट डोक्याचे असलेल्या लोकांचं गाव, छान मोठं गाव होतं. त्या गावामध्ये एक मोठी विहीर होती. दुपारी 12 वाजल्याचा तो प्रसंग. पाणी वगैरे सगळं लोकांचं भरून झालंय, धुणी भांडी सगळं झालेलं आहे. ते विहिरीतलं पाणी जे आहे ना ते शांत आहे म्हटले. आणि त्या गावातला, अर्थात गावच अर्धवटांचं होतं म्हणून त्या गावातला रहिवासी तसाच अर्धवट होता. तो म्हटलं त्या पाणवठ्यापाशी आला, विहिरीमध्ये सहज डोकावून पाहिलं, काय दिसतंय. आणि 8 डोकावून पाहिल्याबरोबर त्यानं जो होळीचा कुळाचार केला, का मी पाण्यात पडलो, जोर जोरात ओरडायला लागला, मी पाण्यात पडलो. आता पाण्यात पडलो हे जोर जोरात ऐकलं मात्र, आणि आजूबाजूला जाणारी येणारी जी लोक होती ना, त्यांनी ह्याच्याकडे धाव घेतली. अरे काय झालं, अहो पाण्यात पडलो. बर म्हटले, कसे पडलात, म्हटले बघा वाकून. आणि म्हणून त्या दुसऱ्या गृहस्थांनी वाकून बघितलं, ते म्हटले मीही पाण्यात पडलो. अख्खं गावच अर्धवटांचं होतं ना. म्हणून गावातले जोशी, देशपांडे, कुलकर्णी, ते पद सांगतोय मी, आम्ही नव्हे, ते सगळेजण तिथं आले आणि त्या विहिरीमध्ये त्यांनी डोकावून बघितलं. सगळे म्हणायला लागले पाण्यात पडलो. झालं. सगळ्या बायका रडायला लागल्या, पोरं रडायला लागली. एवढा गावामध्ये सगळा गोंधळ पसरला. तेवढ्यात त्या गावातून सायकलवरून एक प्रवासी चालला होता. सायकलवरून एक प्रवासी चालला होता. तो त्या गावचा नव्हता हो, मग म्हणून तो जरा शहाणा होता. म्हणजे त्यानं ती सगळी गडबड गोंधळ बघितला आणि विचारलं एका अहो काय झालं, भूताटकी म्हटले, का पाण्यामध्ये वाकून बघितल्यानंतर पाण्यात पडलो म्हटले. त्याला लक्षात आलं यांचे एक एक स्क्रू जरा थोडेसे काढूनच पाठवलेलं दिसतंय ब्रह्मदेवानी म्हटले. आणि म्हणून त्यानं तिथल्या एका गृहस्थांना सांगितलं, अहो म्हणले कोण आहे यातला पहिला पडलेला कोण आहे. त्यांनी दाखवला, हा एक पडलेला आहे म्हटले पहिला. त्याच्यापाशी गेले. त्याच्यापाशी गेल्यानंतर त्याला विचारलं, कसा पडलास, म्हटले हे बघा असा पडलो. पाण्यात वाकून त्यानं दाखवलं. थांब म्हणले आता तुला दाखवतो म्हणे बाहेर कसं पडायचं. आणि म्हणून त्याच्या कमरेला धरलं. कमरेला धरून त्याला मागे खेचलं आणि म्हटले, आता आलास का पाण्याबाहेर. आता कमरेपर्यंत होतो, थोडा मागे आला. हो म्हटले, बाहेर आलो पोटापर्यंत. पुन्हा मागे ओढलं, छातीपर्यंत, पुन्हा मागे ओढलं, गळ्यापर्यंत येऊन पोचला, नाकापर्यंत आला. आता डोळ्यांनी खालचं काही दिसेना, आणि दिसेना म्हटल्याबरोबर विषय संपला. पाण्याबाहेर आलो. त्यानं सांगितलं, आता तुला जसं मी पाण्याच्या बाहेर काढलंय ना, तसं बाकीच्या लोकांना तू पाण्याबाहेर काढ म्हटले. एकेकाला बाहेर काढलं आणि त्या शहाण्या माणसानं सांगितलं, बाबांनो काय करत होतात, आतमध्ये पडलेले तुम्ही नव्हता, मग आतमध्ये पडलेलं तुमचं प्रतिबिंब होतं, ते तुमचं प्रतिबिंब, आणि तुम्ही कुठं वेगळे होतात. तत्त्वम असी, ते आणि तुम्ही एकच होतात. सद्गुरू पण हेच सांगतात की तुम्ही वेगळे कुणी नाही. तुम्ही जन्माला आलेले जे आहात ना, ते जन्माला आलेले तुम्ही सुद्धा त्या भगवंतांचंच प्रतिबिंब आहात, त्या सद्गुरूंचंच प्रतिबिंब आहात. तत्त्वमस्यादिलक्ष्यम, पुढची सगळी नुसती विशेषण आहेत. एकम, एक आहे. नित्यम, विमलम, अचलम, सर्वधी साक्षीभूतम. सर्वाणाम याधीही,
सगळ्यांच्या मतीमध्ये, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये जो प्रकाश रूपानं आहे तो म्हणजे दुसरा कोण? तो सद्गुरु. सर्वधी साक्षीभूतम आणि म्हणाले भावातीतम, जो भावांच्या पलीकडे आहे. त्रिगुणरहितम, त्रिगुणात्मक असून सुद्धा त्रिगुणाच्या पलीकडे असणारा सद्गुरूं तन्नमामि. अशा या सद्गुरूंच्या चरणाशी गेल्यावर जयाचेनी केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. अशा चरणाशी गेल्यानंतर काय होतं आख्यान रूपानं ऐकायचं. म्हणून पूर्वरंगाच्या पद्यामध्ये वर्णन करताना आमचे समर्थ म्हणाले, आता तेरी जाय जाय जाई रे, आता तेरी जाय जाय, आता तेरी जाय जाय जाई रे, आता तेरी जाय जाय. रामदास म्हणे एका गुणे, रामदास म्हणे एका गुणे, भिक्षा मागून खाय खाय, भिक्षा मागून खाय खाय रे, आता तेरी जाय 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 रे, आता तेरी जाय जाय जाय, आता तेरी जाय, आता तेरी जाय, आता तेरी जाय जाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चिन्मय बुवा, मनापासून धन्यवाद. मासानाम मार्गशीर्षोहम असं म्हटलं जातं. त्यानुसार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी ही दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त माझा भाव दत्त माझा देव हा कीर्तन महोत्सव आजपासून सुरू होतो आहे. श्रोते हो, पुणे दर्पण या न्यूज चॅनलच्या यूट्यूब आणि फेसबुकद्वारे आपण कीर्तन महोत्सव आजपासून दत्त जयंतीपर्यंत अर्थात 18 तारखेपर्यंत पाहणार आहोत. मला खात्री आहे इतर 2 महोत्सवांप्रमाणे हाही महोत्सव आपल्याला नक्कीच आवडेल. दरवर्षीप्रमाणे कीर्तन जुगलबंदीवर आणि तीर्थाटन यांच्या नावलौकिकाला साजेसा असाच हा कीर्तन महोत्सव होणार आहे. याही महोत्सवात कीर्तनकारांबरोबर अनेक नामवंत गायक वादक आपली सेवा दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करणार आहेत. श्रोते हो, उद्या या कीर्तन महोत्सवात हरिभक्तीपरायण हर्षदबुवा जोगळेकर यांचं कीर्तन होणार आहे. आपण आजपर्यंतच्या कीर्तन महोत्सवांना जसं सहकार्य दिलं तसंच महोत्सवाला सहकार्य याही वर्षी लाभेल. हे महोत्सव करणं, उभं करणं, सादर करणं यामध्ये महत्त्वाचा विषय आर्थिक असतो. मी याही वर्षी याही माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करीन की आपण यथायोग्य दान धर्म या महोत्सवाला करावा. आमचा UPI नंबरवरती गुगल पे अथवा फोनपेद्वारे आपले योगदान अर्पण करू शकता. परत एकदा आपणा सर्वांना धन्यवाद. उद्या भेटूया संध्याकाळी 6 वाजता हरिभक्तीपरायण हर्षदबुवा जोगळेकर यांच्या कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी. धन्यवाद. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 क्षण भजन करायचं. भगवान दत्तप्रभूंच्या नावानं चाललेला हा महोत्सव आहे म्हटल्याबरोबर दुसरं कोणतं नाव घेणार? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की जय, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय, योगीराज गुळवणी महाराज की जय, सद्गुरु मामा महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. प्रसंग असा घडला. हो ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, 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 ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये रे औदुंबरी वसणाऱ्या, ये रे औदुंबरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. काशायांबर घेणाऱ्या, काशायांबर, काशायांबर, काशायांबर घेणाऱ्या, पायी खडावा घालणाऱ्या, भस्मोधुलने करणाऱ्या, दंडकमंडलू घेणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खड्या आवाजामध्ये भजन गाणारा हा मुलगा अत्यंत मधुरपणे आणि एकतानतेनं भजन गातोय. जणू काही साऱ्या सृष्टीमध्ये ते दत्तनामच फुललेलं आहे. त्याचे ते स्वर ऐकावेत. ते स्वर ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाचा ठावच घेतला जावा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. एकतानतेनं मधुरपणे गाणारा हा मुलगा. कोणतंही वाद्य नव्हतं, हातामध्ये काही नव्हतं, पण तरी सुद्धा तल्लीन होऊन गातोय म्हटल्याबरोबर काय सांगावं. लहान मुलं अनुकरण प्रिय असतात. एकूणात त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येत होतं त्याचं घराणं धार्मिक होतं आणि आध्यात्मिक होतं. साऱ्या जगाचा विसर पडलेला हा मुलगा अहो भान हरपलं होतं खरं, पण भानावर आला तो कानावर आलेल्या आईच्या आवाजानच. सख्या, ए सख्या, अरे काय करतोयस, काय करतोयस म्हटल्याबरोबर आपलं ध्यान, आपलं अभंग सगळं तिथे विसर्जित केलं. पटकन त्या चौथऱ्यावरून उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेला धावत गेला. त्या दिशेला धावत गेल्याबरोबर समोरून आईला येताना बघितलं आणि मुलाला एवढा आनंद झाला. डोक्यावर असलेला छोटासा घेरा, असणारी छोटीशी शेंडी, खांद्यावर रुळणारं ते छान जानवं, गुडघ्यापर्यंत काचा मारून नेसलेलं ते धोतर आणि चेहऱ्यावर असलेली विलक्षण शांतता. त्यानं विचारावं, आई हाक मारलीस का? होय. अरे आता संध्याकाळची वेळ आहे आणि अशा वेळेला दिवे लागणीच्या वेळेला काय करत बसला होतास तू? आई मी भगवान दत्तप्रभूंचं भजन गात होतो. वा वा, शहाणा आहे माझा बाळ. बर चल
घरी चल, हातपाय धू. तुझे बाबा देवांसमोरच बसलेत, तेव्हा त्यांच्याबरोबर बसून जरा श्लोक म्हण, काहीतरी परवशा म्हण. ठीक आहे आई. म्हणून घरी गेला. दोघेही जण घरी पोचले, हातपाय तोंड धुवून झालं आणि हा पठणाला बसला. भगवान दत्त प्रभूंचं सुंदर भजन झालं. अहो काय ते सुंदर देवघर, शिसमाच्या लाकडापासून बनवलेलं, समोर असलेली भगवान दत्तात्रेयांची ती सुंदर मूर्ती, त्या मुलाच्या वडिलांना प्रत्यक्ष भगवान दत्तप्रभूंकडून मिळालेली अशा त्या मनोहर सुंदर छोट्या पादुका, आणि त्या पादुकांसमोर हा मुलगा बसलाय, भगवान दत्तप्रभूंचं स्मरण करतोय. आरती झाली, भजन झालं, रात्रीची जेवणं झाली आणि अंथरून टाकल्याबरोबर मुलगा झोपायला आला. आई जवळ आली. पलीकडे तोंड करून झोपलेला मुलगा आई आल्याची चाहूल लागली आणि आल्याबरोबर आईला विचारला, आई मी कुठून आलो ग? हा, कुठून आलो? अरे हा काय प्रश्न आहे वेड्या? नाही सांग ना ग आई, कुठून आलो मी? अरे कुठून आलो म्हणजे काय? तुझा भाऊ गोविंदा, तुझी बहीण अनसुया जिथून आली ना तिथून, म्हणजे माझ्या उदरातून आलास रे. हो, छान छान. काय रे बाळा, हे काय तुझे प्रश्न? आई अजून एक प्रश्न आहे, विचारू का ग? विचार. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये पायाळू असा शब्द वापरलाय. आई मला अर्थ सांगशील का ग? पायाळू कशाला म्हणायचं? आपल्या मुलाचा तो गोड प्रश्न ऐकला आणि आई खुदकन हसली. हो सख्या, सांग बरं मला, मायाळू कोणाला म्हणतात? आई, ज्याच्या मनामध्ये समोरच्याच्या विषयी अपार माया दाटलेली असते ना, त्याला मायाळू म्हणावं, होय ना? मग पायाळू कोणाला म्हणतात सांगू? अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान श्री दत्त प्रभूंचे, सद्गुरूंचे चरण अखंड प्रतिष्ठापित झालेले असतात, त्याला पायाळू म्हणावं. ते उत्तर ऐकलं आणि फार आनंद झाला हो त्या मुलाला. आई, माझ्या शंकेचं निरसन झालं, मी झोपतो असं म्हणून पलीकडे तोंड करून झोपला. आई मात्र कौतुक भरल्या नजरेनं या मुलाकडे बघतीये. तुम्ही म्हणाल, बुवा कोण आहे हा मुलगा? काय नाव त्या मुलाचं? कोण हे धन्य माता पिता ज्यांच्या घराण्यामध्ये हा मुलगा जन्माला आलाय? कोणतं हे घराणं? खरं सांगू, नाजूक सुकुमार, जीवन रसानं ओतप्रोत भरलेलं असं आणि वाऱ्याच्या वेगाबरोबर नर्तन करणारं इवलं इवलंसं छोटं रोपटं बघितलं ना की पहिल्यांदा आठवण होते ती त्या रोपट्याला जन्म देणाऱ्या मार्दवयुक्त पुण्यभूमीची. त्या पुण्यभूमीकडे बघावं. अहो कोणाचं तरी शालीनतेचं वागणं बघितलं ना की त्या घराण्याची सुसंस्कृतता दिसते, त्या घराण्याचे संस्कार दिसतात. अहो सृष्टीचा नियमच आहे. आत्ता जे जे म्हणून काही समोर दिसतंय ना त्याच्या मागे काहीतरी कारणं घडून गेलेली असतात. म्हणून आता तरी दिसतं ना, तेच आहे कारण. अहो एखादं भव्य दिव्य शिल्प बघितलं, परवाच आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते स्थापित झालेलं, अनावरण झालेलं आदिशंकराचार्यजींचे ते भव्य शिल्प बघितल्यानंतर ज्याला शिल्पावर प्रेम वाटतं त्याच्या मनात काय विचार आला असेल, काय त्या शिल्पकारानं कष्ट केले असतील हो, आणि काय त्याची अपार तपस्या असेल. संतांच्या ठिकाणी असंच असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे या न्यायानं संत या भूतलावर अवतीर्ण होतात. म्हणून कोणत्याही संतांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांच्या अनुवंशाचे आणि परिवेशाचे मुद्दे लक्षात घ्यावेच लागतात. त्यांच्या जडणघडणीचा अभ्यास करताना तो अनुवंश काय आहे, तो परिवेश काय आहे हे पाहावंच लागतं. योग्य घराण्यामध्ये जन्माला येणारी घराणं पण तसंच आहे. ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. अहो त्याच घराण्यामध्ये ते जन्माला येतात ना. मग तुम्ही म्हणाल कोणतं घराणं, कुठलं गाव? शिवापुरी कुल एक ब्राह्मणाचे, शिवापुरी कुल एक ब्राह्मणाचे, शूरवीरांचे त्यागी तपस्व्यांचे, शूरवीरांचे त्यागी तपस्व्यांचे. तया वंशामध्ये पुरुष एक झाला, तया वंशामध्ये नाम दत्तात्रय शोभते जयाला, नाम दत्तात्रय शोभते जयाला. शिवापुरी कुल एक ब्राह्मणाचे,
त्या काळी पुण्यापासून बाहेर असलेलं खेड शिवापूर नावाचं गाव पण आज पुण्यामध्ये झालेलं. या शिवापूरचे असणारे देशपांडे घराणं, अर्थात मूळ नाव ते नरेकर, पण वतन मिळालं म्हणून आडनाव झालं देशपांडे. काय त्या घराण्याचं कौतुक गावं. या देशपांडे घराण्याची असणारी कुल परंपरा हेच सांगत होती की हे घराणं त्यागी तपस्व्यांचं, हे घराणं कर्तबगार महापुरुषांचं, हे घराणं ब्रह्मनिष्ठांचं. त्या घराण्यामध्ये जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला झालर होती ती औदार्याची. जनता जनार्दनाच्या हृदयामध्ये असलेला तो परमात्मा पांडुरंग परमेश्वर, त्या पांडुरंगाची त्या परमात्म्याची सेवा करायची हे ब्रीद उराशी बाळगून आनंदानं त्या शिवापूर नावाच्या गावामध्ये राहणारं हे देशपांडे घराणं. आणि या घराण्याचे मूळ पुरुष मल्हार राव, मूळ पुरुष मल्हार राव, नरेकर असे उपनाव. या नरेकर उपनाव असलेल्या शिवापुरी हेची गाव, वंशवृद्धी शाखे मल्हारपंत देशपांडे नावाचे असलेले त्या घराण्याचे मुख्य तलवार बहादर, महापराक्रमी, मराठी दौलतशाहीचे असणारे एकनिष्ठ सेवक. या शिवापूर पासून जवळ असणारं नसरापूर नावाचं गाव, या नसरापुरी या देशपांड्यांचा छान मोठा वाडा होता. पूर्वीच्या पद्धतीनं बांधलेला. समोर मोठं अंगण आहे, ओटी आहे, पडवी आहे, माझघर आहे, स्वयंपाकघर आहे. मागच्या बाजूलाही अंगण आहे, एका बाजूला फळबागा आहेत, फुलबागा आहेत आणि दुसऱ्या बाजूला गाईगुरांचा मोठा गोठा आहे. थोडी की नव्हे हो, त्या काळी त्या देशपांड्यांकडे 800 एकर जमीन होती. त्या 800 एकर जमिनीची कसणूक करण्याकरता म्हणून किती नोकर चाकर लागतील. तो वाडाही इतका मोठा की एकट्यानं तो साफ करायचा म्हटलं ना तर कमरेचा काटाच ढिला होणार म्हटलं. असं हे देशपांडे घराणं. या देशपांडे घराण्यामध्ये होऊन गेलेले राघो निळो देशपांडे ग्वाल्हेरच्या त्या राजगादीच्या ठिकाणी सेवेकरी होते. त्यांनी तिथून इथं नसरापूरला आल्याबरोबर हा वाडा बांधला. तिथली मिळकत आणि वाडा हेच काय ते त्यांचं धन, बाकी काही नाही. या नसरापूर पासून 1 मैल अंतरावर असणारं भगवान शिवशंकरांचं सुंदर स्थान, ज्याचं नाव बनेश्वर. त्या बनेश्वराच्या ठिकाणी असणारे भगवान शिवशंकर शंकरोती इति कल्याणः. अहो त्यांच्या चरणाशी राहिलं ना तर आपलं कल्याण नक्की होणार. या भावनेनं देशपांडे घराणं अहो आठवड्यातून एकदा का होईना पण त्या भगवान शिवशंकरांच्या दर्शनाला जावं. गावामध्ये कोणी कीर्तनकार आला, कोणी प्रवचनकार आला की त्याबरोबर त्याची राहायची खायची सगळी सोय ही त्या घरामध्ये. एखादा फिरस्ता आला, गोसावी आला, ह्याच घरात राहावं. आणि अशात या घराण्यामध्ये असलेले राघव देशपांडे, राघवपंत देशपांडे आणि जानकीबाई देशपांडे यांच्या पोटी जन्माला आलेले दत्तोपंत देशपांडे म्हणजे आजच्या आपल्या चरित्र नायकाचे पिता. आता घराणंच तसं म्हटल्याबरोबर, मूळच तसं म्हटल्याबरोबर ती खाणीतच जर सगळं तसं असेल तर जन्माला आलेलं रत्न सुद्धा तसंच असणार ना. दत्तोपंत सुद्धा निगरवी, देवांची सेवा करावी, बस बाकी काही नाही. आणि अशात 1873ला जन्म झाला. बघता बघता 18 वर्षाचे झाले. आणि 18 वर्षाचे झाल्यानंतर काय करणार, वय 18 वर्षांचे दत्तोपंतास झाले जेव्हा, मिळण्या वधू सुयोग्य शोधाया सर्व लागले तेव्हा. आता विवाह करायचा, कोणती मुलगी म्हणून स्थळ आलं ते थेट अक्कलकोटच. अक्कलकोटचं कोणतं, नारायण हे उमाकांत सुत, नारायण हे उमाकांत सुत, नारायण हे उमाकांत सुत, अक्कलकोट निवासी, होते सेवक एक निष्ठ से, होते सेवक एक निष्ठ से,
समर्थ स्वामी पदासी समर्थ स्वामी पदासी नारायण हे उमाकांत सुत नारायण हे उमाकांत सुत नारायण हे उमाकांत सुत. अक्कलकोटचे असणारे नारायण पंत सोनटक्के अक्कलकोटच्या संस्थानामध्ये वाकणीस्पद भूषवत होते. आणि काय म्हटलं ते अक्कलकोट वासियांचं भाग्य, त्या काळी प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री दत्तप्रभूंचे अवतार असणारे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला वास करत होते हो. राजा असो रंक असो प्रत्येकाला वाटावं महाराजांची कृपादृष्टी आपल्या अंगावरून आपल्यावरून पडावीच. त्या कृपादृष्टी करता सगळे भुकेलेले होते. मग मला सांगा, हे नारायण पंत सुद्धा, हे सोनटक्के घराणं धार्मिक आणि आध्यात्मिक, मग ते सुद्धा याला कसा बरं अपवाद असतील. कचेरीत जायच्या आधी रोज महाराजांच्या दरबारामध्ये जावं, गेल्यानंतर तिथं नमस्कार करावा, काही बोलू नये, काही मागू नये, घरी निघून यावं. सद्गुरु सत्शिष्याची परीक्षा बघतच असतात. आपला सत्शिष्य काही मागत नाही म्हटल्याबरोबर एक दिवस नारायण पंत स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले. नमस्कार केला आणि नमस्कार करून मागे फिरणार तेवढ्यात कानावर आवाज आला, नार्या इकडे येई, अरे नार्या इकडे येई, सोडून घरदार गाव दे आता. नार्या इकडे येई, सोडून घरदार गाव दे आता. जाऊन पुण्यास राही, जाऊन पुण्यास राही, वदले स्वामी समर्थ निज भक्ता. राम राम हरे हरे राम 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 स्वामी महाराजांचा तो जोरदार आवाज ऐकला. नार्या इकडे ये, इकडे ये म्हटल्याबरोबर आपल्या सद्गुरूंनी बोलावलंय म्हणून पटकन मागे वळून बघितलं आणि महाराजांनी सांगितलं, आत्ताच्या आत्ता हे अक्कलकोट संस्थान सोडून पुण्याला जायचं. सद्गुरूंची आज्ञा. मीच का जायचं, मलाच का सांगितलं, कशा करता जायचं. अहो कुठलीही शंका उपस्थित केली नाही हो, फक्त नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर निघाले. घरी आले, आपल्या पत्नीला सांगितलं, आपल्या दोन्ही पोरांना बरोबर घेतलं हो, आपल्या दोन्ही पोरांना बरोबर घेतलंय आणि पुन्हा भगवान स्वामी महाराजांच्या चरणाशी आले. चरणाशी आल्याबरोबर नारायण पंतांनी नमस्कार केला. स्वामी महाराजांनी प्रेमार्द नजरेनं महाराजांच्या नारायण स्वामींच्या डोक्यावरती हात ठेवला. त्यांच्या पत्नीनं नमस्कार केला. असलेला एक मुलगा नरहर नाव ज्याचं, त्यानं वंदन केलं आणि लहानगी अगदी 2-4 वर्षाची मुलगी, नाव बाई, बाई सोनटक्के, त्या बाईंना पुढे केलं. जा 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 स्वामी आजोबांना नमस्कार कर बरं. आणि नमस्कार कर म्हटल्याबरोबर ती पोरगी धावत स्वामी महाराजांच्या चरणाशी गेली. स्वामी महाराजांनी पटकन तिला वर उचलावं, आपल्या डाव्या मांडीवर बसवावं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवावा आणि मुखातून शब्द काढावेत, नार्या आमची पोर आहे रे, आमची पोर आहे बरं, आमची पोर आहे. म्हणून वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी या बाईंच्या डोक्यावर प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पडला मात्र. आणि आपल्या साऱ्या घराला घेऊन निघाले. नारायण पंत येऊन पोचले पुण्याला. मला सांगा, अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अहो, आपल्या सद्भक्ताचा योगक्षेम स्वामी महाराज वाहणार नाहीत का? सगळी सोय पुण्याला केली होती. आणि अशा या घराण्यामध्ये जन्माला आलेली, नाव काय तिचं? पार्वती देवी नरहर भगिनी. पार्वती देवी नरहर भगिनी. नारायण कन्यका प्रेमती भक्ती हे मधुरिका. लाभली प्रेम भक्ती मधुरिका. काय सांगा बरं, पार्वती देवी नाव त्यांचं. आणि सुलक्षणी अति शुभयोगावर. सुलक्षणी अति शुभयोगावर जन्म तिला लाभला. जन्म तिला लाभला कुळी ते. जन्मा आली कन्या कुळी ती. जन्मा आली कन्या. काय सांगावं, जन्माला आलेली ही पोर जन्माला आली ना, ते साल होतं 1877. कोणतं नक्षत्र? मघा असे नक्षत्र तियेच्या. मघा असे नक्षत्र तियेच्या. जन्मकाळचे भले. जन्मकाळचे भले कुळाला मिळे रत्न चांगले. कुळाला मिळे रत्न चांगले. अशी ही बाई सोनटक्के. अहो, जिचा विवाह झाला दत्तोपंत देशपांड्यांशी. यथायोग्य संसार चाललाय. रोज काय करावं? गुरुचरित्राची पारायण करावीत दत्तोपंतांनी. दर पौर्णिमेला नरसोबावाडीला जावं, भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घ्यावं. अशात विवाह झाल्याबरोबर त्या संसार वेलीवर फुलं उमलली खरी. 1896ला पहिली मुलगी जन्माला आली, पण दुर्दैवानं ती देवाघरी गेली. पुढे 1898ला एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव गोविंदा. 1901ला आणखीन मुलगा जन्माला, नाव रघुनाथ. त्याच्या पाठोपाठ 2 अपत्य झाली, ती देवाघरी गेली. 1906ला मुलगी झाली, तिचं नाव अनसुया. तिच्या पाठोपाठ 4 अपत्य झाली, ती देवाघरी गेली. काय सांगावं, बलियसी केवलम ईश्वरेच्छा. केवळ 10 मुलं ती जन्माला आली, 10तली फक्त 3च वाचली. काय करावं? मनामध्ये विचार आला, जावं का वाडीला? वाडीला जाऊन भगवान श्री दत्तप्रभूंच्या चरणावर आपलं गाऱ्हाणं मांडावं का? म्हणून पुढच्या पौर्णिमेला दोघं येऊन पोचले. हो, दोघं येऊन पोचले. देवांची धूळ भेट घेतली, स्नान संध्या सगळं काही झालंय. आणि भल्या पहाटे भगवान श्री दत्तप्रभूंच्या त्या चरण पादुकांसमोर उभी राहिली. हो, श्री क्षेत्र वाडी, लीला विहारी भगवान दत्तप्रभूंची असलेली सुखाची राजधानी. आमचे सद्गुरू मामा महाराज नेहमी सांगायचे, भगवान दत्तप्रभूंची असलेली जी ठिकाणं आहेत ना, 2 ठिकाणं महत्वाची. एक दिवाने आम आणि दुसरं दिवान ए खास. दिवान ए आम म्हणजे गाणगापूर आणि दिवान ए खास म्हणजे नरसोबावाडी. काय सांगावं, प्रत्यक्ष मनोहर पादुकांच्या रूपानं अवतीर्ण झालेले भगवान दत्तात्रेय प्रभू, ज्यांच्या मनोहर दर्शनानं मनातल्या सगळ्या व्याधी आधी संकट दुःख सारी निमाला जावीत. एका बाजूला कृष्णेचा शांत प्रवाह वाहतो आणि अशा बरोबर त्या देवांच्या समोर उभं राहावं आणि हात जोडून म्हणावं, संतती आम्हा होते. अरे देवा, संतती आम्हा होते, परिती अल्पायुषीच का ठरते. एक असे प्रारब्धी देवा, एक असे प्रारब्धी, दीर्घायुती असो मनी येते. प्रार्थना करावी. त्वन्नो माता त्वं पिता प्तोधिपस्त्वं, त्राता योगक्षेम कृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भगवान दत्तप्रभूंची प्रार्थना मनापासून करावी. आणि काय सांगावं,
भगवंतांच्या चरण पादुकांवर असलेलं शेवंतीचं एक फूल आपोआप उजव्या बाजूचं फूल खाली पडलं, कौल मिळाला आणि समोर काहीतरी प्रकाशच उमटला. पाहतात तो काय, माला कमंडलुरधक्कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणी युगुले डमरू त्रिशूले यस यस्त ऊर्ध्वकरयोः शुभ शंख चक्रे वंदे तव त्रिवरदं भुज षट्कयुक्तम. भगवंतानी सांगावं, बाळांनो काळजी करू नका, तुम्हाला योग्य आशीर्वाद सद्गुरू टेंबे स्वामी महाराज देतील आणि म्हणून तुमचं कल्याण असो. आशीर्वाद दिला, दोघांना एवढा आनंद झाला हो. आणि दोघेही भगवान श्री टेंबे स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये पोचले. त्यांना येताना पाहिलं मात्र आणि थोरल्या स्वामी महाराजांनी सांगावं, काळजी करू नका, आता गर्भ टिकेल आणि जर काही बाका प्रसंग आलाच तर दत्तनाम घ्या बरं, त्याला विसरू नका. झालं. मजल दर मजल करत तिथून दोघेही नसरापूरला येऊन पोचले. आणि अशात नसरापूरला आल्याबरोबर हळूहळू हळूहळू दिवस पुढे जात आहेत. नवमास पूर्ण व्हायची वेळ आली. साल होतं 1914. 1914 साल, 23 जून तारीख, वार मंगळवार, अमावस्येचा दिवस. आणि अशा वेळेला मातोश्रींच्या पोटामध्ये अचानक दुखायला लागलं. इतकं दुखायला लागलं की आता आपण राहतोय का जातोय अशी वेळ आली. मात्र महाराजांनी सांगितलं होतं, जेव्हा केव्हा तुम्हाला यातना होतील तेव्हा दत्त नाम घ्या. पण कोणाचं नाव घेणार? धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था, धाव पाव सद्गुरुनाथा, सद्गुरुनाथा. आले मी चरणासी घेईना तू हृदयासी, आले मी चरणासी घेईना तू हृदयासी. व्याकुळला जीव रे समर्था, व्याकुळला जीव रे समर्था. धाव पाव स्वामी समर्था, सद्गुरुनाथा. धाव पाव, धाव पाव, धाव पाव सद्गुरुनाथा, सद्गुरुनाथा. प्रार्थना करावी. आणि तो दिवस ज्या दिवशी गरुडेश्वरी भगवान श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनं आपल्या नश्वर देहाची खोळ साडण्याकरता म्हणून ध्यान लावून बसलेले टेंबे स्वामी महाराज अहो पुण्यामध्ये असलेल्या पार्वती देवींचे शब्द थेट तिथे कानावर आले. आपला पांचभौतिक देह तिथंच सोडला. तो पांचभौतिक देह तिथंच सोडल्याबरोबर जे तेज मार्गाने निघाले आणि पुण्याला येऊन पोचले. प्रत्यक्ष पार्वती देवींच्या समोर उभे राहिले, अभय आशीर्वचन दिलं आणि सांगितलं, पोरी काळजी करू नकोस. तया पुत्रा श्रीपाद नाव ठेवा. जन्माला येणाऱ्या मुलाला काय नाव ठेव? तया पुत्रा श्रीपाद नाव ठेवा. जन्म येई जाणून मनोभावा. कधी जन्माला येईल? खचित जन्म होईल गुरुवारी. गुरुवारी तो जन्माला येईल माझ्या अंशे करून. गुरुवारी ज्या वेळेला नर्मदेच्या जलामध्ये माझा देह समर्पित करतील, माझ्या देहाला जलाचा स्पर्श झाला की इकडे तुझ्या उदरी मी जन्माला येईन. बरं, जन्माला येईन. म्हणून आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याबरोबर सगळ्या दुःख, सगळी यातना क्षणभर थांबली हो. इकडे वार गुरुवार आणि अशा गुरुवारच्या दिवशी पहाटे टेंबे स्वामी महाराजांनी आपल्या देहाची खोळ सांडली. त्यांची मिरवणूक निघाली आणि त्यांना तिथे जलामध्ये समर्पित केलं. मात्र आणि जलात समर्पित केल्याबरोबर जगदोद्धार कराया, जगदोद्धार कराया प्रकटे दत्तावतार गुरुवारी. अरे जगदोद्धार कराया प्रकटे दत्तावतार गुरुवारी. आषाढ द्वितीयेसी झाला से प्रकट भक्त कैवारी. स्वामी महाराजांच्या त्या शब्दानुसार
त्या घराण्यामध्ये मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं श्रीपाद. आनंद नाम संवत्सर, सिंह लग्न, मिथुन रास, पुनर्वसू नक्षत्र. या पुनर्वसू नक्षत्राचं महात्म्यच असं आहे की ऐहिक आणि पारलौकिक धन वाटणारा अक्षय कृपा धनाचा दाता प्रत्यक्ष सद्गुरु कुबेरच जन्माला आला हो. त्या लहान बाळाला घेऊन आई वडील वाडीला गेले. वाडीच्या भगवंतांसमोरच त्या मुलाचे कान टोचले गेले. अहो, खऱ्या अर्थानं त्या मुलाच्या पारमार्थिक आयुष्याची सुरुवात देवाची द्वारीच झालं. हा मुलगा झोपलेल्या वेळेला आईला विचारतोय, मी कोण कोठील कुठे मज लागे जाणे. आई, मी कुठून आलोय ग? आणि आईच्या मनात हे सगळे विचार तरळून गेले. आपल्या जन्मापासून या बालकाच्या जन्मापर्यंत हळूहळू मुलगा मोठा होतोय. या मुलाची मुंज झाली. मुंज झाल्याबरोबर वडिलांबरोबर तीर्थयात्रा सुद्धा झाली. हिमालयाची यात्रा झाली, नर्मदा परिक्रमा झाली आणि यथावकाश वडिलांनी देह ठेवला. काय करावं? देह ठेवला म्हटल्याबरोबर पार्वती देवींनी आसव गाळली का? दुःखात राहिले का? नाही हो. त्यांचा माहेरचा माणूस, माहेरचे महात्मा म्हणजे प्रत्यक्ष भगवान स्वामी महाराज होते ना. मग ज्यांच्या पाठीमागे प्रत्यक्ष भगवंत आहेत, कशाला आसव गाळतील? काय करावं? स्वामी महाराजांच्या स्मरणामध्ये राहूनच अखंड ईश सेवन करावं. चरित्रामध्ये वर्णन असं आहे की दत्तोपंतांचं निधन झाल्यानंतर पुढच्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये पार्वती देवींनी झोपण्याकरता सुद्धा जमिनीला पाठ टेकवलीच नाही. केलं काय? मग काय केलं तर सगळं आवरून झाल्यानंतर रात्री 8 ते 11 बैठकीला साधनेला बसावं. 11 ते 11:30 पाय मोकळे करावे, तेव्हा स्मरण करावं. 11:30 ते 2:30 पुन्हा साधना करावी. त्याच्यानंतर थोडा अर्धा तास इकडे तिकडे करावं आणि 3 ते 5 बैठक झाल्यानंतर 5ला घरातली कामं करायला उभं राहावं. ज्ञानेश्वर माऊलींनी योग्याची जी वर्णनं सांगितली आहेत, अहो, खरा योगी कोणाला म्हणावं तर जो व्यवहारात असताना सुद्धा अनुसंधानामध्ये राहतो, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य तरी रूढ लौकिका जैसा, तो विषया आज्ञान, जो तो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नाभेरी उचित जे. आईनं शिकवण दिली, बाळा सख्या, रोज ज्ञानेश्वरी वाचत जा बरं, रोज दासबोध वाचत जा, रोज एकनाथी भागवत सुद्धा वाचत जा. आईनं सांगावं. हळूहळू हा मुलगा मोठा होतोय. 1914चा जन्म, 1941 साल उजाडलं आणि त्या दिवशी आईनं सांगितलं, सख्या, उद्याला माझ्यासमोर पहाटे येऊन बसायचं बरं बैठकीला. मी यायच्या आत बसायचं. काय होणार होतं? छिन्नी हातोड्याचे घाव संपले होते. आजपर्यंत आपण जी उपासना केली, जे स्मरण केलं, ते सार त्या मुलाला फक्त पोटचा गोळा म्हणून द्यायचं होतं का? तर या दत्त संप्रदायाच्या दीर्घ परंपरेला लाभलेलं एक मोठं वळण म्हणून तिथपर्यंत द्यायचं होतं. भल्या पहाटे उठल्याबरोबर आईनं सांगावं, बाळा, अरे निसर्ग तुझा गुरु आहे. नुसता निसर्गच नाही तर तुझे बाबाही तुझे गुरुच. जा, उठ, स्वामी महाराजांच्या तसबिरीला वंदन करून ये, माझ्या समोर येऊन बस. काय होणार होतं आज? श्रीपादाला लक्षात आलं काय होणार होतं. काय होणार होतं? माता ही फक्त गुरु नव्हती, तर आज त्या मातारूपी असलेल्या नात्यावर एक मुद्रा आणखीन उमटवली जाणार होती, ती म्हणजे सद्गुरु कृपेची. आणि अशात समोर येऊन बसवलं. समोर येऊन बसवल्याबरोबर फक्त दृष्टादृष्ट झाली. समोर बघितलं आणि ये हृदयीचे ते हृदयी होणार होतं. काय झालं? हात ठेविता मस्तकावरी, हात ठेविता मस्तकावरी, ध्यान लागले त्यास तक्षणी, ध्यान लागले त्यास तक्षणी, बद्ध शृंखला, बद्ध शृंखला,
शक्तिपात हा जाहला झणी, शक्तिपात हा जाहला झणी, हात ठेविता, हात ठेविता, ठेविता, ठेविता. निशेषण आठवे मी तू पण, खुंटिली वाचा पडिले मौन, जीवा शिवाचे सुटले भान, चित्त समाधान पाविजे. शक्ती संक्रमणाचा असलेला तो आविष्कार, एक नव्हे दोन नव्हे 4 तास त्या अवस्थेमध्ये तो मुलगा तिथे बसावा, श्रीपादराव बसावेत आणि डोळे उघडल्यानंतर आईकडे बघावं, डोळ्यातून अश्रू यावेत आणि आईनं सांगावं, बाळा तुला हा अनुभव बरोबर 12 वर्षानं जो देईल ना तो तुझा गुरु असेल. बरं आई, तू माझी गुरु नाहीस का? तू माझ्यावर कृपा केलीस ना? होय बाळा, गुरु आहे, पण बीज मंत्र देण्याचं सामर्थ्य स्त्रीकडे नाही, ती शक्ती संक्रमित करू शकते. हे बघ, परंपरा चालवण्याकरता लागणारा जो बीज मंत्र आहे त्याची उपासना करवून घेणारे तुझे सद्गुरू वेगळे आहेत. लक्षात ठेव बरं. तो दिवस होता 1941 नोव्हेंबर महिना, आणि अशात 26 नोव्हेंबर 1941 वार बुधवार शक्तिपाताची दीक्षा झाली. आणि त्याच दिवशी रात्री आईनं सांगावं, बाळा अरे योगी लोक प्राणोत्क्रमण कसं करतात बघायचंय का रे तुला? तुला दाखवू? हो आई दाखव ना. आणि असं म्हणून मातोश्रींनी समोर आसन मांडून बसावं आणि बघता 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 हृदयातून प्राण वर यावेत, ते ब्रह्मरंध्रापर्यंत पोचावेत, तिथून एक नील ज्योती बाहेर पडावी आणि समोर असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थांच्या तसबिरीमध्ये विलीन व्हावी आणि आई धापकन खाली पडावी. लक्षात आलं, अरे गेल्या 12 वर्षामध्ये आईनं जमिनीला देह टेकवला नव्हता. आज योगी लोक कशा पद्धतीनं प्राणोत्क्रमण करतात हे सांगताना आईनं देहच सोडला, देहच सोडला. काय करावं, दुःख फार झालं. मन रमवण्याकरता म्हणून यात्रेला जायला सुरुवात केली. यात्रेला जायला लागले आणि बघता बघता पंढरीची वारी झाल्याबरोबर गिरनारला येऊन पोचले. काय त्या गिरनारचं वर्णन करावं. गुजरात मधल्या जुनागड पासून 10,000 पायऱ्या उंचावर असणाऱ्या भगवान दत्तप्रभूंच्या चरण पादुका, अहो ज्ञानेश्वर माऊलींनी साधकांकरता ज्या ठिकाणांची वर्णनं केली आहेत ना, त्या वर्णनामध्ये बसणारी अशी ही जागा. आणि अशामध्ये मामा तो जिना चढायला सुरुवात केली, त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. एका शिलाखंडावर सहज बसले मात्र, आणि समोरच्या आकाशाकडे लक्ष गेलं. तो आकाशामध्ये काहीतरी हालचाल दिसायला लागली, पर्वतामध्ये काहीतरी हालचाल दिसायला लागली. आकाशातल्या ढगामध्ये कुठेतरी एकदा 4 श्वान दिसावेत, कुठेतरी एकदा धेनू दिसावी. पण 4 श्वान आणि धेनू ज्यांच्याकडे होते ना, ते भगवान दत्तप्रभू मात्र अजूनही अव्यक्त अदृश्य स्वरूपामध्येच होते. आणि काय सांगावं हो, काय दिसलं. मोहक सुंदर नयन मनोहर, मोहक सुंदर नयन मनोहर. समोर मूर्ती दिसावी. कशी? अरे मोहक सुंदर नयन मनोहर, मूर्ती दिसे हासरी, पाहता स्तब्ध झाली स्वारी. वर्णन करायचीच गरज नाही हो. स्वरूप कसं दिसलं. मालाक मंडलू पितांबर जरे, मालाक मंडलू छाटे भर जरे, पितांबर पाहुने दाटला आनंद बहुमने, दाटला आनंद बहुमने. पायी खडावा जटाभार शिरे, पायी खडावा जटाभार शिरी, भस्म विभूती कीर्ती पाहुने, अंतरी दाटे स्फूर्ती पाहुने, अंतरी दाटे. समोर काय स्वरूप दिसलं हो. प्रत्यक्ष समोर भगवान दत्तप्रभू दिसावेत. 4 पुढे उभे अन धेनू असे पाठीशी, श्वान पुढे उभे अन धेनू
असे पाठीशी चंद्रकोर मस्तकी भिडे थेट आकाशी चंद्रकोर मस्तकी भिडे थेट आकाशी हे स्वरूप दिसण्या महत्पुण्य गाठीशी सुवर्ण कांती तेजोमय ते सुवर्ण कांती तेजोमय ते लोभस रूपते किती पाहता नयनी अश्रु वाहते पाहता नयनी अश्रु वाहते. प्रत्यक्ष भगवान दत्त प्रभूंचं गिरणारी दर्शन व्हावं आणि आस एकच 12 वर्षानं मला माझे सद्गुरू भेटणार आहेत म्हणून साल उजाडलं 1954. मामा महाराज सोलापूरला आले आणि सोलापूरला वैद्य मास्तरांच्या घरी जमलेली गर्दी बघितली. कोणीतरी समोर बसलेलं दिसलं, तक्क्याला टेकून बसलेले, कप कॉलरचा शर्ट घातलाय, पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातलाय, सोनेरी काड्यांचा चष्मा डोळ्यावर आहे, पण त्या चष्म्यातून दिसणारी ती नजर भेदक आहे. त्या स्वारीकडे बघितलं मात्र आणि बघितल्या बरोबर मामांच्या मुखातून शब्द आले, अरे या योग्यांच्या पत्रिकेत पंचम स्थानी चंद्रबुध युती आहे. हे बरोबर त्या योग्यानं ऐकावं आणि हाक मारावी, श्रीपादराव या पुढे या म्हणून पुढे घ्यावं. आपल्या व्याघ्राजिनावरची जागा अर्धी मोकळी करून द्यावी, त्याच्यावर बसवावं आणि सांगावं, आपल्या मातोश्रींची कृपा तर आपल्यावर आहेच. नुसत्या मातोश्रींची कृपा नाही तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आपल्यावर आहे. तेव्हा बसा. अहो बसा म्हटल्याबरोबर ध्यान लागलं आणि ध्यान लागल्याबरोबर जी भस्त्रिका सुरू झाली. हो 12 वर्षापूर्वी जो अनुभव आईनं दिला होता त्या अनुभवाची पुनरावृत्ती इथं झाली. 80-85 मिनिटं तो सगळा आवेग ठरला. डोळे उघडले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि कोण आहेत समोर हे लक्षात आलं. मात्र आईचे शब्द कानावर आले, बाळा ही अनुभूती करून देणारेच तुझे मंत्र गुरु असतील बरं. आणि म्हणून त्यांच्याकडे बघितलं. कोण होती ती विभूती? नमस्कार त्या सद्गुरु श्री वामनाला. परमपूज्य सद्गुरु योगीराज वामनराव गुळवणी महाराज. त्या गुळवणी महाराजांनी श्रीपादरावांना बोलावलं. अहो नावही श्रीपादराव घ्यायचे ते का? कारण त्यांना माहीत होतं की आपले हे शिष्य म्हणजे आपल्या सद्गुरूंचा पुनर्जन्म आहे. टेंबे स्वामींचे पुनर्जन्म असणारे श्रीपादराव पुढच्या 2 दिवसावर गुरुपौर्णिमा होती. त्या गुरुपौर्णिमेकरता बोलावून घेतलं. डोक्यावर हात ठेवला, परंपरेचा मंत्र दिला, बीज मंत्र दिला. बीज मंत्र मिळालाच नाही तर त्याच्याबरोबर शक्तिपाताचे अधिकार सुद्धा दिले. प्रकाशाचं लांबवर दिसणारं टोक आता कुठं जवळ आलेलं वाटत होतं हो मामांना. आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्याबरोबर पुढचं आयुष्य व्यतीत केलं. आजही आपण जर पुण्यामध्ये सिंहगड रोडला संतोष हॉलच्या गल्लीमध्ये जाल तर मामांचं निवास असलेली वास्तू माऊली निवास आणि श्रीपाद निवास आपल्याला बघायला मिळेल. काय मामांचं वैभव होतं चरित्रामध्ये वर्णन आहे. योगीराज गुळवणी स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये 70,000 दीक्षा दिल्या आणि मामासाहेबांनी 75,000 दीक्षा दिल्या. मामांच्या चरित्रातच एका ठिकाणी वाचलं होतं, ज्या वेळेला सद्गुरू सत्शिष्यावर कृपा करतात तेव्हा सद्गुरूंच्या पुण्याचा किती साठा खर्ची होतो. तर सगळे नियम पाळून केलेली 108 गुरुचरित्राची पारायण केल्यावर जेवढं पुण्य मिळेल ते पुण्य एका जीवाला दीक्षा देताना होतं. विचार करा, 75,000 दीक्षा मामांनी आपल्या आयुष्यामध्ये दिल्या. असलेले दीक्षेचे सगळे प्रकार 72-75 प्रकार सगळे मामांना माहीत होते. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं एकात्मीकरण झालेली ती वास्तू म्हणजे आमचं माऊली निवास. आजही आपण तिथे जाल. अवघं 76 वर्षाचं आयुष्य मामांना मिळालं. 1914-1990 साली मामांनी देह ठेवला आणि त्यानंतर ती परंपरा पुढे चालवणारे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे ज्यांचा अनुग्रह आम्हा दोघांना आहे आणि परमपूज्य सद्गुरू शकुंतलाताई आकटे ज्यांनी आपल्या नश्वर देहाची खोळ काही वर्षापूर्वी सांडली.
खरोखरीच आपल्याला ते अनुभवायचं असेल तर आपण निश्चितपणे तिथे जा, दर्शन घ्या. श्री वामनराज प्रकाशन ही आपल्या सद्गुरूंच्या नावे चालू केलेली प्रकाशनाची संस्था, साधारण 200-250 सद्ग्रंथाची निर्मिती या वामनराज प्रकाशनानं केलेली आहे. आज आपण जे ऐकलत ना ते सारं आख्यान हे या चरित्राचाच भाग आहे. काय सुंदर आहे पहा. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, सद्गुरूंचे चरण धरल्यानंतर परिणामच असा होतो आणि त्या परिणामाचा मोठा महावृक्ष तिथं झालेला आपल्याला बघायला मिळेल. मातोश्रींच्या डोक्यावर हात ठेवून स्वामी महाराजांनी दिलेला आशीर्वाद, स्वामी महाराजांनी या सख्याला म्हणजे मामासाहेब देशपांडे यांच्यावर केलेली कृपा आणि गुळवणी स्वामी महाराजांचा अनुग्रह, त्यातूनच हा महावृक्ष मोठा झाला. लक्षात हेच ठेवावं. काय आहे आयुष्यामध्ये, सद्गुरूंच्या चरणाव्यतिरिक्त, आपल्या इष्ट देवतेच्या चरणाव्यतिरिक्त इतर काही जरी मिळालं त्याचा आनंद होईल निश्चित आहे, पण हा जो आनंद आहे तो अवीट आहे. हा आनंद याचा गोडवा फार निराळा आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात तसं त्यांच्या चरणाशी जायला नको का? आमची साधना ही योग्य आहे का नाही ती सद्गुरूंकडून प्रमाणित करून घ्यायला नको का? ती प्रमाणित झाल्याशिवाय आम्हाला कसं बरं सद्गुरूंचे आशीर्वाद मिळावे? जयाचे ने केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. समर्थ हेच म्हणत नाहीत का? रे ना समर्थांचे सुंदर शब्द आपल्या कानावर पुन्हा एकदा घालतो. आजपासून ही कीर्तनमाला चालू होतीये. रोज चढत्या क्रमानं महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून या कीर्तनाच्या वेळेला बरोबर समोर बसा. ऑनलाईन असलं म्हणून काय झालं हो, भक्ती ही ऑनलाईनही होऊ शकते, ऑफलाईन तर आपण करतच आहोत. त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायचा. आता तरी जाय जाय जाय, आता तरी जाय जाय, धरी सद्गुरूंचे पाय पाय, धरी सद्गुरूंचे पाय पाय, आता तरी जाय जाय जाय, आता तरी सद्गुरूंचे चरण दिसण्याकरता आजपासून या दत्त नवरात्राच्या निमित्तानं, या दत्त जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं रोज भगवान श्री दत्त प्रभूंचं स्मरण एकत्र मिळून करूयात ना. एकदा ते स्वर एकत्र लागले ना, मिले सुर मेरा तुम्हारा, स्वर एकत्र लागले, परिणाम असा आहे सद्गुरूंचं दर्शन व्हावं ही आस मनामध्ये आली ना, तर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. आणि अशी आस ज्याच्या मनामध्ये असेल ना, प्रत्यक्ष भगवान दत्त प्रभू जर समोर प्रकट झाले, आपले सद्गुरू राय प्रकट झाले ना, सजल नयन नित धार बरसते, भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळ, आता तरी जाय जाय जाय, आता तरी जाय जाय जाय, आता तरी जाय, आता तरी जाय, आता तरी जाय जाय. सद्गुरुनाथ महाराज. झालेली कीर्तन सेवा भगवान दत्त प्रभूंच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या कीर्तन महोत्सवाच्या आयोजकांचे आभार मानतो. अशीच सेवा त्यांच्याकडूनही आणि आमच्याकडून घडत राहो ही भगवान दत्त प्रभूंची प्रार्थना करावी आणि तुकोबांनी मागितलेलं मागणं मागायचं. हे चिदान देगा देवा आवडी हेची माझी सर्व, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, घालावे आम्हासे सुखे घालावे आम्हासे.
सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु मामा महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. गुण तुझे गातो म्हणून गुणवान मी म्हणू कसा. तुझेच सारे उसने देणे मालक त्याचा बनू कसा. तुझ्या कृपेने वेलीवरी रोज उमलते फूल. तुझ्याच सत्तेने घरोघरी खेळते नांदते मूल. तुझ्याच सत्तेने घरोघरी रोज पेटते चूल. क्षमा करावी गुरुदेवा, क्षमा करावी स्वामी राया, होता काही भूल. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद